नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आता आपण गोरवाडी रेल्वे स्टेशन या ठिकाणी आहोत. या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर अनेक वर्षापासून जो गोरवाडी रेल्वे स्टेशन हे आहे, परंतु या ठिकाणी पाहिजे तेवढी सुधारणा होत नाही. एवढे लाखो तळेगावकर आता या ठिकाणी राहावयास आलेत असन तरी देखील गोरवाडी स्टेशनला प्रवासी का नाही, कदाचित ही सुद्धा एक चिंतेची बाब आहे. आता आपल्यासोबत काही संघटनेचे व्यक्ती आहेत या ठिकाणी. आज त्यांनी उपोषण चालू केलेलं आहे. नक्की काय त्यांच्या उपोषणाच्या मागणी हे लवकरच आपण जाणून घेणार आहोत. साहेब नमस्कार. आज 24 एप्रिल 2026 आत्ता आपण गोरवाडी रेल्वे स्टेशन या ठिकाणी आहोत. या ठिकाणी काही प्रवासी मागण्या आहेत, आपण त्यांच्यासाठी आपण याचे लाक्षणिक उपोषण केलेलं आहे. हो, तर नक्की काय माहिती सांगाल, कशाबद्दल उपोषण आहे आणि काय सांगा, आपली ओळख सांगावी. हो सांगू का? बोला सर. हां, प्रवासी बंधू भगिनींनो, आज या ठिकाणी मावळ तालुका रेल्वे प्रवासी संघाच्या वतीनं आपण उपोषण सुरू केलेलं आहे. आज त्याचा पहिला दिवस सुरू झालेला आहे. आता आपलं उपोषण का सुरू केलं आपण हे मी आपल्या समोर बोलत आहे. आपल्या ज्या लोकल गाड्या त्यांनी बंद केलेल्या आहेत, ज्या गाड्या आम्हाला 44 गाड्या पुणे लोणावळा दरम्यान धावत होत्या, त्या 44 गाडी थांबत नाहीत. ठराविक गाड्या त्याच्या 8 का 10 त्या थांबतात. बाकी गाड्या त्यांनी परत चालू कराव्यात. आमचं म्हणणं एकच आहे की पुणे लोणावळा प्रवासीच्या वतीनं ज्या काही मागण्या आम्ही केलेल्या आहेत की 44 लोकल गाड्या ह्या जाता येता थांबल्या पाहिजेत, ही आमची मागणी आहे. दुसरी मागणी आमची अशी आहे की दुपारी 12 ते दुपारी 3:30 या वेळा लोकल त्यांनी सोडण्यात केलेली आहे. बाकीच्या गाड्या सोडलेल्या नाहीत. ते सोडलेल्या का नाहीत ते त्याने आम्हाला मुंबईचं उदाहरण दिलं. 5 गाड्या जावं लागतात, हे जावं लागतात. मग ह्या ठिकाणचा प्रवासी वर्ग जाणार नाही का? त्यांनी कसं जायचं हा त्यांनी विचार मांडला पाहिजे. ते त्यांनी काही मांडलेला नाही, आम्हाला काही सांगितलं नाही, आमची सोय केलेली नाही. मग प्रवासी वर्गाने जायचं कसं हा प्रश्न विषय आहे. म्हणून आमचं एकच म्हणणं आहे की पहिल्यासारख्या लोकल गाड्या चालू करा. पुणे लोणावळा ज्या गाड्या आहेत त्या जाणाऱ्या संख्येच्या दृष्टीने त्या आहेत, बरोबर आहेत. ते कमी का केल्या ते करू नये. आमची विनंती आहे त्या गाड्या परत चालू कराव्यात. कोल्हापूरवरून पुण्यापर्यंत येणारी जी सह्याद्री एक्सप्रेस आहे ती त्यांनी मुंबईपर्यंत न्यावी, अशी एक आमची मागणी आहे. बारामती कर्जत पॅसेंजर पूर्व सुरू करावी, अशी एक मागणी आहे. रात्री 11:15 वाजता शिवाजीनगर ते तळेगाव लोकल पूर्व सुरू करावी. पुढची मागणी आहे पुणे मुंबई सिंहगड एक्सप्रेस तळेगाव रेल्वे स्थानकावर जाता येता थांबवावी. पुढची मागणी आहे सोलापूर जिल्ह्यातील प्रवाशासाठी इंद्रायणी एक्सप्रेस गाडीला तळेगाव रेल्वे स्थानकावर जाता येता थांबा द्यावा. गोरवाडी रेल्वे स्थानकाची सुधारणा करावी. आता गोरवाडी स्टेशनला उत्पन्न मिळत नाही का? मग मिळत असेल तर किती मिळतं, काय मिळतं ते तुम्हाला समजत नाही का? मग त्यांच्या सुधारणा करायच्या नाहीत का? अशी एक आमची मागणी आहे. तर त्यांच्यावरती अन्याय का? हे उपेक्षित स्टेशन का? आम्ही प्रत्येक वेळी सांगत राहतो. आम्हाला पत्राचे उत्तर का देत नाहीत? आम्हाला पत्राचे उत्तर दिले पाहिजेत, काही सांगितलं पाहिजे, त्याला वाचा फोडली पाहिजे, तुम्ही आम्हाला विचारणा केली पाहिजे, आम्हाला मिटिंगला बोलवलं पाहिजे. असं का होत नाही? ते फ्लॅग स्टेशन म्हणून तुम्ही आम्हाला दाखवता, दादर स्टेशन नाही का? हा तो विषय आमचा म्हणण्याचा आहे. म्हणून जे काय आम्ही बोलतो तो तुमच्या समोर बोलतो, तुमच्यासाठी बोलतो, पब्लिकसाठी बोलतो, त्याला वाचा फोडण्यासाठी बोलतो, त्याला जागृती येण्यासाठी बोलतो, अशी आमची विनंती आहे.